नमस्कार, स्वागत आहे तुमचं आरएमजीस किचनमध्ये। चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा आणि गुढीपाडव्याच्या सर्वांना खूप 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 साऱ्या शुभेच्छा। गुढीपाडव्यानिमित्त आज तुमच्यासोबत शेअर केलेली आहे कांदा लसूण विरहित छान अशी थाळी। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा। थँक्यू सो मच। आपल्या स्वयंपाकाची सुरुवात होतीये वरण भाताच्या कुकर लावण्यापासून। तर वरण भाताचा कुकर नॉर्मली आपण सर्वजण लावतच असतो। याच्यामध्ये एक टिप आहे, जर तुम्हाला लवकर डाळ शिजवायची असेल तर आदल्या दिवशी रात्री डाळ भिजत घाला, म्हणजे मग दुसऱ्या दिवशी अगदी तुम्ही मीडियम फ्लेमवरती 1 ते 2 शिट्ट्या घेतल्यात तरी डाळ पटकिनी आपली शिजते भातासोबत। तर डाळ आणि तांदूळ मी कुकरमध्ये शिजू घातलेले आहेत। जर कुकर मोठा असेल तर याच कुकरमध्ये तुम्ही बटाटेही उकडायला घाला। बटाटे उकडण्यासाठी नंतर तुम्हाला सेपरेट गॅस घालवण्याची गरज नाही। माझा कुकर छोटा आहे त्यामुळे मी फक्त डाळ आणि भात लावून घेतलेला आहे। जर कुकर मोठा असेल तर याच्यामध्येच तुम्ही साईडला बटाटे टाकू शकता, की जेणेकरून डाळ भातासोबतच बटाटेही आपले भाजीचे शिजले जातात। त्यानंतर मी भाजीची तयारी करत आहे। तर मी पनीरची भाजी करणार आहे। ते 1/2 किलो पनीर आहे आणि आजची थाळी ही आपली पूर्णतः कांदा लसूण विरहित थाळी आहे। तर पनीरची ग्रेव्ही तयार करण्यासाठी मी येथे घेतलेला आहे 1 मोठा टोमॅटो, त्यासोबतच अद्रक, 3 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर याची सर्व मी मिक्सरमध्ये प्युरे करून घेतलेली आहे। त्यानंतर आपली पुरी करण्यासाठी मी येथे कणिक मळून घेणार आहे, म्हणजे मग आपली भाजी होईपर्यंत ही कणिक व्यवस्थित भिजली जाते। तर कणकेमध्ये मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि पचनासाठी ओवा घातलेला आहे। 1 चमचाभर ओवा क्रश करून घातलेला आहे। त्याचा दुसराही एक फायदा आहे की पुरीची टेस्ट ओव्यानं खूप छानही लागते, त्यामुळे एकदा नक्की ट्राय करून बघा। तर थोडं थोडं पाणी घालत आपल्याला कणकेचा व्यवस्थित गोळा मळून घ्यायचा आहे। खूप जास्त घट्टही नको आणि खूप जास्त पातळही नको, मीडियम असा गोळा मळून घ्या, कारण की सर्वात शेवटी आपण पुरी करणार आहोत। जर खूप जास्त आत्ताच पातळ कणिक मळली तर ती शेवटपर्यंत अजून जास्त पातळ होते। याच्यासाठी असं होऊ नये म्हणून अशा पद्धतीनं थोडीशी मीडियमशीच कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे। तयार झालेला आहे माझा कणकेचा गोळा। स्वयंपाक होईपर्यंत हा कणकेचा गोळा मी असाच व्यवस्थित झाकून ठेवणार आहे। आता मी करत आहे आपली पनीरची भाजी। त्यासाठी कढई गरम करून मी 1 पळी तेल घालून घेतलेलं आहे आणि थोडेसे खडे मसाले घातलेले आहेत। तमालपत्र, लवंग, दालचिनी आणि थोडंसं तडतडलं की मी त्याच्यामध्ये आपण तयार केलेली टोमॅटोची प्युरी घालून घेतलेली आहे। तर आपल्याला हा मसाला चांगला तेलामध्ये शिजवायचा आहे। सर्वात आधी तर झाकण ठेवून तुम्ही याला चांगलं शिजवून घ्या। कलर चेंज होतो शिजल्यानंतर, आणि मसाला व्यवस्थित शिजला आहे असं वाटलं की त्यानंतर त्याच्यामध्ये आपले नंतर पावडर मसाले टाकायचे आहेत। त्यामध्ये मी 1 चमचा धने पावडर, 1 चमचा जिरे पावडर, थोडीशी हळद आणि आवडीप्रमाणे तिखट घातलेलं आहे। आपण 3 हिरव्या मिरच्याही घातलेल्या आहेत, त्यामुळं तिखट घालताना आपापल्या चवीनुसार घाला। कोणाला कमी आवडतं, कोणाला जास्त आवडतं। आणि व्यवस्थित मसाले याच्यामध्ये हे आपल्याला ग्रेव्हीमध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत। 1 वाफ काढून घ्यायची आहे। नंतर थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे। तुम्हाला ज्या पद्धतीची ग्रेव्ही बनवायची आहे घट्ट पातळ, त्या पद्धतीमध्ये तुम्ही पाणी घालून घेऊ शकता। त्यानंतर मी याच्यामध्ये 2 चमचे दुधावरची साय घालून घेतलेली आहे। चव खूप छान येते आणि कलरही चेंज होतो आणि आपल्या पनीरची ग्रेव्ही अतिशय घट्ट होते। अशा पद्धतीनं तुम्ही पाहू शकताय पनीरच्या ग्रेव्हीचा कलरही चेंज झालेला आहे आणि चवही खूप छान लागते आणि क्रीमिश चव येते। त्यानंतर लागेल असं पाणी घालून मी या ग्रेव्हीला 1 उकळी येऊ दिलेली आहे आणि नंतर आता वरून मी सर्वात शेवटी आपलं हे पनीर घालून घेणार आहे। आता फक्त आपल्याला 1 उकळी भाजीला काढून घ्यायची आहे। अगदी 2 ते 3 मिनिटामध्ये इथून पुढे आपली ही पनीरची
भाजी तयार होते. खूप छान लागते पुरीसोबत, एकदा नक्की ट्राय करा. तयार झालेली आहे आपली पनीरची भाजी. तोपर्यंत आपला कुकरही झालेला आहे. कुकर थंड होतो आहे आपला. आणि जोपर्यंत आपली पनीरची भाजी आपण करतो आहे तोपर्यंत बटाटेही उकडून घ्या साईडवाईज. त्यानंतर माझी पनीरची भाजी तयार झाली की मी लगेच बटाटे उकडून झालेले होते त्याची बटाट्याची मोकळी भाजी करून घेणार आहे, पिवळी. त्यासाठी अगदी थोडंसं तेल घेतलेलं आहे. जिरे, मोहरे, कढीपत्ता आणि हिरवी मिरची घालून घेतलेली आहे. चांगलं तडतडलं की अगदी थोडीशी हळद आणि आता याच्यामध्येच मी मीठ घातलेलं आहे, कारण की ते मीठ सर्व बटाट्यांना सगळ्या बाजूंनी व्यवस्थित लागतं. त्यामुळं मी फोडणीमध्येच मीठ घालून घेतलेलं आहे आणि उकडलेले बटाटे घातलेले आहेत. उकडून बटाटे घेतले की ही भाजी होण्यासाठी वेळ लागत नाही आणि अशा पद्धतीची भाजी पुरीसोबत खायला खूप छान लागते. त्यामुळे एकदा नक्की ट्राय करा. कुकर भाज्या होईपर्यंत आपले तांदूळही व्यवस्थित भिजले जातात खीर करण्यासाठीची. अगदी 3 ते 4 मिनिटामध्ये आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. साईडवाईज कुकरही झालेला आहे. तर डाळीला फोडणी देण्याच्या ऐवजी मी असंच वरतून मीठ घालून घेतलेलं आहे. आणि आता खीर बनवून घेण्यासाठी एका पातेल्यामध्ये अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. दूध चांगलं उकळून घ्यायचं आहे आपल्याला. आणि दुधाला चांगली उकळी आली की आता याच्यामध्ये हे भिजवलेले तांदूळ घालून घेतलेले आहेत. आता हे तांदूळ आपल्याला चांगले शिजवून घ्यायचे आहेत. तांदूळ चांगले शिजवून घ्या. फुलतात लगेच तांदूळ. शिजत आले की दुधामध्ये व्यवस्थित तांदूळ फुलतात. अशा पद्धतीनं चेक करत राहा सतत. आणि तांदूळ आपले शिजले की त्यामध्ये मी वरून जेवढे तांदूळ घेतलेले होते तेवढाच मी गूळ घेतलेला आहे. तांदूळ भिजल्यानंतर फुगून जेवढे होतात तेवढा मी गूळ घेतलेला आहे, म्हणजे मग ते परफेक्ट गोड होतं. खूप जास्तही गोड होत नाही आणि खूप कमीही गोड होत नाही. आणि अशा पद्धतीची खीर पुरीसोबत खाण्यासाठी खूप छान लागते. एकदा नक्की ट्राय करून बघा. साखरेच्या ऐवजी गूळ वापरून बघा. अगदी तुम्ही कच्च्या दुधाचा खरवस ज्याप्रमाणे खाता अगदी तशी टेस्ट या खिरीची येते. आणि गूळ टाकून आपल्याला ही खीर थोडा वेळ शिजवून घ्यायची आहे फक्त. अशा पद्धतीने त्याला घट्टसरपणाही येतो. आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स, तूप वरतून तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही सर्व काही घालू शकता. खूप मस्त लागते ही खीर, एकदा नक्की ट्राय करा. आपल्या भाज्या, डाळ भात, खीर तयार झालेली आहे. त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवून आता आपण पुऱ्या लाटायला घेऊयात. कणिकही पाहू शकताय तुम्ही खूप छान भिजलेली आहे. खूप जास्त पातळही झालेली नाही आणि खूप जास्त घट्टही झालेली नाही. एक मोठा गोळा करून घ्या. तुम्ही तुमच्या पद्धतीनं पुऱ्या लाटून घेऊ शकता. काहीजण छोटे छोटे गोळे करून एक एक पुरी लाटतात, परंतु मी इथे एकच मोठा गोळा करून त्याची एक मोठी पोळी करते आणि नंतर याच्या पुऱ्या बनवते. एक मोठी पोळी माझी लाटून झालेली आहे. आणि अशा पद्धतीनं याच्या पुऱ्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत. असं केलं तर एका शेपच्या, एका साईजच्या पुऱ्या तयार होतात. आपापल्या आवडीनुसार तयार करून घ्या. आणि या पुऱ्या, तोपर्यंत आपलं तेल गरम झालेलं आहे. या पुऱ्या आता आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. खूप छान लागते. एकदा नक्की ट्राय करा अशा पद्धतीची खीर आणि पुरी. टम्म फुगलेली पुरी तयार झालेली आहे. याच तेलामध्ये तुम्ही त्याच्यानंतर भजी, कुरडई, पापड
सर्वात शेवटी काढू शकता. आपल्याकडे सर्वजण गुढीपाडवा हा सण अगदी आनंदामध्ये साजरा करतात. त्या दिवशी मराठी नवीन वर्षाची सुरुवात होते असं म्हणतात. तर सर्वांना या गुढीपाडव्याच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. अशा पद्धतीची गुढीपाडव्यानिमित्त एक मस्त थाळी करा आणि खा. आणि या खीर आणि पुरीची रेसिपी कशी झालेली आहे हे मला नक्की सांगा. जर तुम्हाला आजची माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. जर तुम्ही पुरणपोळी बनवत असाल नैवेद्यासाठी तर पुरणपोळीचाही यापूर्वीचा एक व्हिडिओ गुढीपाडव्याचा आपल्या चॅनलवरती आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, नक्की पहा. थँक्यू सो मच.